आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. केवळ औपचारिक वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजोपयोगी कार्यातून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याचा अनोखा प्रयत्न यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी संवाद या उपक्रमाने झाली. यामध्ये शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शेतासमोरील विविध प्रश्न जाणून घेण्यात आले. शेती उत्पादन, वीज सिंचन आणि इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत समाधान व्यक्त केले. विशेषतः कर्जमाफी तसेच शेती पंपाच्या थकीत वीज बिल माफीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. मुख्यमंत्र्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. यासोबतच शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. एक शेतकरी एक वृक्ष असा संदेश यावेळी देण्यात आला. मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन केले. कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील निकम उपस्थित होते. मेहुणबारे मंडळ अध्यक्ष प्रवीण देवरे यांनीही सहभाग घेतला. दयाराम सोनवणे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय पाटील पिलखोड उपस्थित होते. घनश्याम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले. भाजपा आणि किसान मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शेतकरी हित याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस समाजोपयोगी आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून समाजासाठी काम करणारी अशी संस्कृती अधिक बळकट व्हावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रतिनिधी प्रमोद राजपूतसह स्वराज्य न्यूज, चाळीसगाव.